नमस्ते सर्वांना, रवीना रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला हिरव्या वाटाण्याची टिक्क्या बनवून दाखवणार आहे नाश्त्यासाठी। तर सध्या बाजारामध्ये हिरवा वाटाणा भरपूर आलेला आहे आणि सीजन आहे आता हिरव्या वाटाण्याचा। तर हे बघा, मी 1 वाटी वाटाणे घेतलेले आहेत, हिरवे वाटाणे। तर आता याचा कच्चेपणा घालवण्यासाठी मी इकडे पॅन ठेवलेला आहे गॅसवर। तर थोडेसे याला गरम करून घेणार आहे। तर ओलसर आहे, तर थोडेसे गरम करून घ्यायचे। तर हे आता हिरवे वाटाणे आहे ना, याचा कच्चेपणा थोडा जाण्यासाठी थोडंसं आपल्याला असं पॅन मध्ये गरम करून घ्यायचे। ते 2-5 मिनिटं मी असे बारीक गॅसवर असे परतून घेते, म्हणजे आपल्याला खाताना असं हिरवटपणा लागणार नाही। ते बघा, मी 5 मिनिटं असे चांगले परतून घेतलेले आहे। आता हे काढून घेते। आपले वाटाणे आता थंड झालेले आहेत। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि हे बघा, कोथिंबीर थोडी घेतलेली आहे आणि हिरवी मिरची, ही तिखट नाहीये, मी थोडी घेतली, 2 घेतलेले आहेत। आणि अद्रक थोडंसं घ्यायचं आणि लसूण तुम्ही जास्त घातलं तरी चालते। ते मी 7-8 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे आता एकदम बारीक नाही वाटायचं, थोडंसं रिवर्स करून वाटून घ्यायचं। ते बघा, मी असं ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे। तर आता हे काढून घेते एका भांड्यामध्ये। ते बघा, मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। तर आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते। ते थोडीशी मी आमचूर पावडर घालून घेते, अर्धा चमचा, थोडासा आंबटपणा। आणि याच्यामध्ये 1 मोठा चमच कॉर्नफ्लॉवर घालून घेते। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसली तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरी येतं। ते अर्धा चमचा मी धने पावडर घालून घेते आणि थोडंसं जिरे पावडर थोडीशी घालते, कारण आपलं वाटाणा 1 वाटी आहे। जेवढं आपलं साहित्य असेल त्याच्यानुसार आपण हे मसाले घालून घ्यायचे। आणि थोडासा आता गरम मसाला त्याच्यामध्ये घालून घेते, हे बघा। आणि आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेते। तर आता हे सर्व मिक्स करून घेते मी। शक्यतो हे हातानेच मी एकजीव करून घ्यायचे आणि याच्यामध्ये पाणी नाही घालायचं, ह्याचा ओलसरपणा असतो ना, त्याच्यामुळे। ते मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि इकडे बघा, मी हा रवा घेतलेला आहे त्याला लावण्यासाठी। तर ह्या रव्यामध्ये आता मी थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहे चव येण्यासाठी। जास्त नाही घालायचं, कारण याच्यामध्ये हिरवी मिरची असते त्याच्यामुळे। आणि थोडंसं मीठ घेणार, थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे कसं मीठ सगळ्याला आपल्याला बाहेरून पण व्यवस्थित मीठ लागेल, म्हणून थोडंसं मीठ घालून घेते। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। ते बघा, कोरडं झालेलं आहे, जास्त ओलं पण झालेलं नाहीये। त्याच्यामध्ये पाणी नाही घालून घ्यायचं, म्हणजे आपल्या टिक्क्या व्यवस्थित होतात। तर असं गोळा करून घ्यायचं, जेवढी साईज तुम्हाला पाहिजे तेवढी अशी बनवून घ्यायची। तर मी थोडंसं पातळच घेते, कारण का आतमध्ये व्यवस्थित शेकलं जातं आणि खालताना पण आपल्याला चुरचुरीतपणा लागतं। ते असं घेऊन ह्या रव्यामध्ये हे बघा असं दाबून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपला रवा हे होतो। हे बघा, असे सर्व मी आता एक साइजचे करून ठेवते पॅन मध्ये। आता मी गॅस पेटवलेला आहे
आणि आता शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी साईडने आता याला तेल घालून घेते. जास्त नाही तेल घालायचं. ते जसे आपण मच्छी फ्राय करतो ना तसं फ्राय करून घ्यायचं, असं शॅलो फ्राय. हे बघा, आणि मस्त कुरकुरीत क्रिस्पी होतात. हे आता घातलेले आहेत. हे बघा क्रिस्पी तयार झालेले आहेत आपले टिक्के. हे बघा कडक झालेले आहेत. असे गरम गरम तुम्ही नाश्त्यासाठी सॉस सोबत वगैरे खाऊ शकता किंवा हिरवी मिरचीची चटणी वगैरे वाटून. तर तुम्हाला कशी ही रेसिपी वाटली झटपट होणारी? माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा.